तर ते आसन मी बनवून घेतलं. व्हिडिओचा थोडा प्रॉब्लेम होतो माझ्या, मध्येच कट होतो, तर मी बनवून घेतलं आणि आता हा दुसरा बनवते. तर हे आहे ना, मी 3.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच लांबी असं कपडा घेऊन मी त्याला चौकोनमध्ये कापून घेतला आणि आता ही माझ्याकडे लेस होती ना, ती लावून घेते. तर ही 2 बाजूने लावून घेतली आहे. आता इकडे लावून घेते आणखी 2 बाजूने. अशी हातशिलाई करून लावून घ्यायची. हे अस्तर बनवलं. हे आहे मुकुट. हे 3 अस्तर बनवून घेतले. म्हणजे आसन, अस्तर नाही आसन, आसन बनवलं. हे बनवलं नाही मी. हे आहे मी असं ना रिळ आहे ना, हे जे आपलं रिळ येतं ना, त्याला मी ही लेस गुंडाळली आहे आणि त्याचा आकार असा करून घेतला आहे. तसा नारळासारखा वाटतो ना. चला तर मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आता थोडा राहिला, मी दुसरा फेटा बनवला आहे, तो मी फोटोमध्ये दाखवते तुम्हाला. चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. नारळ करतात आणि ते आता हे सर्व बाजूला ठेवूया. आता इथे मी गुलाबी लेस घेतली. तर आता ह्याचा मी फेटा कसा बनवते बघा. हे आहे का, साधारण 3 इंच एवढी लेस घेतली मी. आता इथून कापून घेते. अगोदर काय करते मी, हे जे हातातली लेस आहे ना आपली, ती याच्यावर अशी ठेवून घ्यायची. अशी आणि त्रिकोणी आकारामध्ये कापून घ्यायचं. याचा आकार त्रिकोणी बनतो. कापून घ्यायचे. आणि त्याला शिवून घ्यायचं. हे जे आहे ना, त्याचे मी स्वामींना शाल पांघरायला करणार आहे. जरी आपण असं वरून घातली तरी, माझ्याकडे एवढी छोटी मूर्ती आहे, त्यामुळे मी एवढी छोटी बनवून घेते. आता मी इथे शिवून घेते मध्यभागी. हे बघा, हे असं आपण स्वामींना पांघरायला देऊ शकतो. माझ्याकडे मूर्ती लहान आहे ना. आता मी फेटा बनवते. लेस घेतली, सरळ लेस घेतली आणि एक बोट ठेवलं असं, आणि ह्याच्यावरती जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला आकाराचं करून घ्यायचं असं. आणि इथून कट करायचं. हे जो भाग आहे इथून कट करायचं आणि याला शिवून घ्यायचं.
आता मी इथून कट करून टाकते. हे टोक आहे ना, आता शिलाई करून घ्यायची. मी इथे लेस घेणार आहे. 7 मीटर एवढी लेस घेते आणि कापून घेते. आणि आता आपण याला पंखा बनवतो ना आपण,